नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 28/4/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी निघालेली आहे। जळगाव जिल्ह्याकरता ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, जळगाव, चाळीसगाव या ठिकाणी जॉब लोकेशन जे आहेत तुमच्या या ठिकाणी असणार आहेत। तर या ठिकाणी शैक्षणिक अर्थ जे आहे पदवीधारक कोणत्याही शाखेचे तुम्ही असाल, टंकलेखनाचा मराठीचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट सोबत MSc IT झालेलं असणं आवश्यक आहे। किमान 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी मानधन तत्वावरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी असणार आहे। अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्थबाबतचे सर्व कागदपत्रे, त्यांच्या छायांकित प्रती, साक्षांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो व हस्तलिखित अर्ज ज्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक सह या ठिकाणी सर्व माहिती भरायची आहेत। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांच्या कार्यालयात आवक जावक विभागात सादर करायचे आहेत। अर्ज जे आहेत तुम्ही 21/4/2025 ते 28/4/2025 या काळादरम्यान सुट्टीचे दिवस उघडून या ठिकाणी सादर करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो, नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो।